नमस्कार, मी निसर्ग उपचार तज्ञ संजीवनी स्वागतजी तोडकर. हे जे आहेत, हे आमचे हॅपी पेशंट्स आहेत, जे घरच्या घरी कोणत्याही ऑपरेशन शिवाय बरे झालेत आणि आज फक्त आपला अनुभव सांगायला आम्हाला भेटायला आलेत. नमस्ते. नमस्ते. माझं नाव उज्ज्वला शिवाजी पाटील. मी पुण्यातून आले. तर 3 वर्षापूर्वी माझ्या मुलगीला प्रॉब्लेम होता. पेशवीच्या साईडला माझ्या मुलगीला गाठी झाल्या होत्या. ओके. साधारण 5.5 MM-च्या तिने सांगितल्या होत्या. मग आम्ही गायनेक दाखवले. 3-4 गायनेक आमचे झाले. तर त्यांचं सगळ्यांचं ओपिनियन असं होतं की आम्ही ऑपरेशन करायचं. ओके. मग शेवटी आम्ही सरांचा यूट्यूबवरचा व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये होते की तुळशीची 5 अंग ह्यांचा तुम्ही रोजचा उकळून जर काढा पिला तर ते कमी येईल. आणि आम्ही सेम सुरू केलं. 17 दिवस कंप्लीट केलं आणि थोडे 2-3 दिवस थांबून आम्ही 21व्या किंवा 25व्या दिवशी आम्ही सोनोग्राफी केली. ओके. सोनोग्राफी केल्यानंतर ज्यांनी सोनोग्राफी केली त्यांनी आम्हाला एकच प्रश्न विचारला की गाठी गायब झाल्यात, नेमकं केलंय काय तुम्ही? पुन्हा मग आम्ही तो रिपोर्ट घेऊन मॅमकडे गेलो. मॅमना सांगितलं तर त्यांनी जे रिपोर्ट ज्यावेळेला बघितला त्यांनी पहिला प्रश्न विचारला, तुम्ही औषध कोणतं खाल्लंय? काय सांगितलं काय त्यांनी? सांगितलं की असंच स्वागत सरांचा आम्ही व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये तुळशीच्या पानांचा किंवा तुळशीच्या अंगांचा काढा करून पिऊन आणि या गाठी बऱ्या केल्या. त्यांना पण आश्चर्य वाटलं. त्याने म्हटलं की म्हणजे ऑपरेशनची गरज नाहीये तुम्हाला काहीच. मग तिच्या गाठी त्या कमी झाल्या. नंतर माझं सायनसचा प्रॉब्लेम होता. माझं तोंडाला खूप सूज यायची, माझे हातपाय सुजायचे, म्हणजे सगळीच सूज यायची. तर मी सरांचा व्हिडिओ बघितला. तर त्याच्यामध्ये होतं की तोंडात पाणी पकडा अंघोळ करता. आणि मॅम गेली 3 वर्ष झाले मी तोंडात पाणी पकडते. माझा सायनसचा प्रॉब्लेम मला आठवत पण नाही. मी फोटो पण दाखवू शकते. माझं तोंड एवढं आहे म्हणजे मी ओळखत नाहीये. अच्छा. आणि मुलं माझी उठल्यानंतर मला पहिला प्रश्न विचारायची, आम्ही गुड मॉर्निंग करतो तर ते गुड मॉर्निंग नाही, चायनीज प्लीज. पहिला प्रश्न असायचा माझ्या मुलांचा. आता काही नाहीये, आता एकदम ओके झाला. एकदम ओके मॅम. आणि पुन्हा मला भीती वाटत होती खूप, घाबरायचं खूप. म्हणजे मुलं बाहेर गेली कॉलेजला अनावश्यक की मला असं वाटायचं की परत येताना काय होतं का असं मला होतं. माझ्या वहिनीला पण सेम प्रॉब्लेम होता. त्यावेळेला पण मी सरांचा व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये होतं की तुमचा पांढरा कांदा तो किसायचा आणि त्याच्यामध्ये वेलची पावडर टाका, तुम्ही ते खाऊन घ्या आणि त्याच्यावर 1 ग्लास कोमट पाणी. ओके. ते केलंय. मी अक्षरशः सांगते, मी बिनधास्त फिरते. ओके. मी गाडी चालवताना सुद्धा घाबरायची. तर मी हिच्या मागे जरी बसले तरी अशी पकडणार, तिला हे शिस्तात पुढून गाडी आली मी तिला लगेच म्हणणार, बाई स्लो गाडी येते समोरून. म्हणजे इतकं मला भीती वाटायची. मॅम माझी आता पूर्ण भीती गेलेली आहे. माझ्या वहिनी घरात बसून होत्या भीतीपोटी. आज माझ्या वहिनी कामावर आहेत. त्या पण हा उपाय करतात. त्या पण सेम उपाय. आणि ते करून पुन्हा माझं डोकं खूप दुखायचं. तर मी ते सरांनी जसं सांगितलं तसा उपाय मी 3 वेळा केल्यानंतर मॅम 4थ्या वेळेला मी 70% माझं डोकं थांबलेलं असतं. मी आजपर्यंत मॅम मी डोकेदुखीची गोळी खाल्लेली नाहीये. उपाय करता सगळे मॅम. आणि मुलांना विचारा, मी डोक्याची गोळी कधी मला वाटते 3-4 वर्षात मी मॅम खाल्लेलीच नाहीये. उपाय सरांचं व्हिडिओ बघते युट्यूबवरून. आणि काही वाटलं तर माझ्या मुलांचा पहिला प्रश्न असतो, अगं स्वागत तोडकर लावतेस का ग? हा प्रश्न मॅम पहिली माझी मुलं विचारतात. आणि थोडं प्रॉब्लेम काही वाटला, बाहेरून आली काही आलं, थोडं हातपाय दुखाले काय आलं, त्यांचा हाच प्रश्न तुमच्या घरात आहोत. व्हिडिओ लावतेस का ग मम्मा, काही प्रॉब्लेम आहे का बघूया का, काय सांगतात का सर बघूया का. म्हणजे मॅम हे सुरू आहे. म्हणजे इतका छान वाटलं. म्हणजे या उपायांमध्ये एवढं छान तुम्हाला सगळ्यांनाच फरक पडतोय, सगळ्यांनाच बरं वाटतंय. मी म्हणेल आमच्या जे पेशंट्स किंवा जी लोक आम्हाला पाहतायत, हा व्हिडिओ सध्या पाहतायत, त्यांना काय सांगाल तुम्ही सरांचे व्हिडिओ सगळे फॉलो करा तुम्ही. आणि खरंच जे सर सांगतात ते तुम्ही करा. कारण मी त्याच्यातून मला वाटते 100% बरी झाली असं मला वाटतं. थँक्यू सो मच. म्हणजे एवढं छान तुमचा अनुभव. आम्हालाही छान वाटलं की ऑपरेशन, कारण मुलींना हा प्रॉब्लेम म्हणजे खूपच डेंजर असतं. आणि घाबरली होती. नक्की घरी मुलीला हा प्रॉब्लेम येणं म्हणजे तिच्या पिरियड्स पासून लग्नापासून सगळ्या गोष्टींची म्हणजे आठवण व्हायला लागते आईला.
तर हा प्रॉब्लेम एवढ्यात 21-25 दिवसामध्ये सॉल्व्ह झाला. खूपच ग्रेट आहे आणि मी सगळ्यांना सांगेल, की जेवढे घरगुती उपाय आम्ही सांगत असतो, तेवढे फॉलो करायचा प्रयत्न करा. अगदीच ज्याला अगदीच खूप पुढे गेलेली असते काही स्टेज, तेव्हा सल्ल्याची गरज असते आणि मी तर म्हणेल अशा वेळेला सल्ला घेणं खूपच गरजेचं असतं. तर आमचा नंबर खाली असतो किंवा तुम्ही आमचं नाव सर्च केलं, साहेबांचं नाव सर्च केलं, तोडकर संजीवनी सर्च केलं, तरी नंबर्सही मिळतात आणि उपाय देखील मिळतात. तर जास्तीत जास्त घरगुती उपाय करा. काही वाटलं तर आमची कॉल सेंटरची टीम 25 लोकांची टीम नेहमीच आपल्या सेवेत असते. काही घरगुती उपाय जरी लागला तरी कॉल करा. त्या कॉलला कोणतेही पैसे घेतले जात नाहीत. फ्रीमध्ये घरगुती उपाय आम्ही देतो. तर कॉल करा, घरगुती उपाय जास्तीत जास्त करा आणि कुठल्याही ऑपरेशनशिवाय बरं व्हा. जसे की आता ही दीदी सांगते, ताई सांगतात, तर त्याच्यानुसार बऱ्यापैकी सगळ्यांनी घरच्या घरी बरं व्हा. गरज वाटल्यास आम्हाला कॉल करा. थँक सो मच. थँक्यू मॅम.